निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, बऱ्याच व्यक्तींना थोडं जरी चाललं की लगेचच दम लागतो। थोड्या काय पायऱ्या थोड्या चढल्या की लगेच दम लागतो, थोडं अंतर चाललं की लगेच दम लागतो, धाप लागते, ते चालू शकत नाहीत पुढं, त्यांना बसावं लागतं, आराम करावा लागतो। मग असं कशामुळे होत असतं, याची कारणं काय असतात, यासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे आपण पाहू। आता सुरुवातीला आपण पाहू की याचं कारण काय असतं। सगळ्यात महत्त्वाचं याचं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असतं फुफ्फुसामध्ये किंवा हृदयामध्ये, हे पहिलं नंबर 1 आणि नंबर 2ची कारण आहे। फुफ्फुसात काही दोष असतील, कुठला आजार असेल तरी पण त्या व्यक्तीला धाप लागते, दम लागतो। आणि जर हृदयामध्ये काही दोष असतील तर त्या सुद्धा व्यक्तीला थोडंही चाललं की लगेच धाप आणि दम लागतो। तसंच याच्यानंतर तिसरं कारण आहे, वजन जर जास्त असेल तर, जर तुमचं स्टँडर्ड वजन जे आहे त्या स्टँडर्ड वजनाच्या 20% 30% वजन जर तुमचं जास्त असेल तरी पण त्या व्यक्तीला धाप लागत नाही। तसंच अंगातलं जर रक्त कमी असेल, म्हणजे हिमोग्लोबिन जर कमी असेल तर शरीराला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळणार नाही आणि ऑक्सिजन कमी पडला की त्या व्यक्तीला धाप लागत असते। तसंच ह्या हिमोग्लोबिन तयार होण्याकरता प्रोटीन्स हे पण अत्यंत आवश्यक असतात। म्हणजे प्रथिने जर शरीरामध्ये कमी असतील आणि लोह ज्याला आपण आयर्न म्हणतो हे कमी असेल तर हिमोग्लोबिन तयार होणारच नाही। हिमोग्लोबिन हे काय असतं, प्रोटीन्स आणि आयर्न म्हणजे लोह या दोन्हीचा संयोग होऊन तयार झालेलं हिमोग्लोबिन असतं। म्हणून हे दोन्हीची कमतरता जर असते तरी पण त्या व्यक्तीला धाप लागत असते। आणि काही केसेसमध्ये ॲलर्जी, कुठल्या गोष्टींची ॲलर्जी जर असतील, वस्तूची ॲलर्जी असेल, कुठल्या पदार्थाची ॲलर्जी असेल, कुठल्या वासाची ॲलर्जी असेल, धुळीची वगैरे धुराची, तर त्या पण व्यक्तीला तशा संपर्कात गेलं की लगेच धाप लागते, लगेच दम लागतो। म्हणजे थोडंही चाललं तरी जर असा दम लागत असेल तर याच्यामध्ये काय केलं पाहिजे, आता उपाय काय केले पाहिजे। इथं आता मुळाशी आपण पाहिलं, जिथं दोष असेल तो दोष क्लिअर केला पाहिजे। फुफ्फुसात असेल तर तो क्लिअर केला पाहिजे, हृदयात असला तरी तो पाहिला पाहिजे, वजन असेल जास्त तर ते कमी केलं पाहिजे, तसं रक्त कमी असेल तर ते वाढवलं पाहिजे। त्यासाठी लोहयुक्त आणि आयर्न असलेला आहार घेतला पाहिजे। तसंच पुरेसे प्रोटीन्स प्रथिनांची शरीरामध्ये कमी नाही पडली पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे। आणि जर ॲलर्जी असेल तर तिचा बंदोबस्त केला पाहिजे, ॲलर्जीचे घटक कोणते आहेत ते ओळखून त्यापासून सुरक्षा किंवा प्रोटेक्शन केलं पाहिजे। आता याच्यामध्ये मूळ सगळं हे कारण हे केल्यानंतर जनरल जे बॉडीचा विचार करायचा असतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीचा स्टॅमिना वाढला पाहिजे किंवा त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढली पाहिजे। याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे। त्याची हाडं आणि स्नायू हे मजबूत झाले पाहिजे, अंगातलं रक्त तर वाढलं पाहिजे, हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे, त्यासोबतच शरीराचा पण स्टॅमिना वाढला पाहिजे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यासाठी काय खाल्लं पाहिजे याला पण जास्त विशेष महत्त्व दिलं पाहिजे, कारण 80% कुठल्याही बिमारीचं आहारावर अवलंबून असतं। आहार जर तुम्ही चांगल्या प्रकारचा घेतला तर तुमची बिमारी लवकर कंट्रोलमध्ये होत असते। म्हणून जे आहारामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स जे असतात हे जास्त प्रमाणात घेतले पाहिजे। म्हणजे अशी साखर नाही घ्यायची डायरेक्ट, इतर प्रकारामधून जे गोड लागणारी काही फळं असतील किंवा गोड लागणारी काही फळभाज्या असतील अशा प्रकारचं घेतलं पाहिजे। याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट। हे काय होतात, हळूहळू पचतात, त्याच्यापासून ऊर्जा तर मिळतेच आणि ते काय होतं की शरीरामध्ये एकदम साखर वाढत नाही, म्हणून आणि हे ऊर्जा दिवसभर पुरते। म्हणजे पूर्ण धान्य सुद्धा जे असतं ते पण याच प्रकारामध्ये मोडतं। पूर्ण धान्य त्याचं वरचं साल काढून टाकायचं नसतं किंवा आपण जे म्हणतो की पीठ चाळायचं नाही, पूर्ण धान्य खायचं, तर ते पण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट त्याच्यापासून मिळत असतं। तसंच एक आहारातला एक पदार्थ आहे लापसी। लापसी म्हणजे काय, एक वेगळ्या प्रकारचा शिरा असल्यासारखा तो टाईप असतो। त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आणि फायबर जास्त असतं, त्याच्यात गहू असतात किंवा बऱ्याच वेळेला ओट्स किंवा गहू, तसं त्याच्यात गुळ मिक्स केलेला असतो। आणि याच्यामुळं काय होतं की गुळापासून जी पुन्हा ऊर्जा मिळते आणि हे पुन्हा एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं एक स्वरूप आहे। त्याच्यातून प्रोटीन्स पण मिळतात, म्हणजे प्रोटीन्स पण मिळतात, कार्बोहायड्रेट पण मिळतात। याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की प्रोटीन जेव्हा शरीराला द्यायचे आहे ते ॲनिमल सोर्सेसपासून देण्याचं टाळलं पाहिजे। म्हणजे चिकन, मटण, मासे
अंडे याच्यापासून द्यायचं थोडं कमी प्रमाण केलं पाहिजे, परंतु शाकाहारी म्हणजे आहारामधून म्हणजे व्हेजिटेबल किंवा व्हेजिटेरियन प्रोटीन जे असतं याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जे डाळी असतात किंवा हे जे द्विदल धान्य असतात, मोड आलेले असतात, याच्यापासून जास्त प्रोटीन हे शरीराला पुरवलं पाहिजे. म्हणजे काय होतं की ह्या प्रोटीनमुळं जी काय शरीराची झीज झालेली असते ती दुरुस्ती होते. टेअर अँड वेअर जे असतात ते दुरुस्त होतात, रिपेअर मेकॅनिझम होतं त्याच्यामध्ये, शरीराची वाढ होत असते आणि शरीराचं मेंटेनन्स पण होत असते याच्यामुळे. तर ऊर्जा चांगली झाली की त्याच्यामुळे काय होतं की पचन पण चांगलं होतं आणि ऊर्जा चांगली राहिली, पचन चांगलं झालं तर त्या व्यक्तीचं वजन पण चांगल्या प्रकारे कंट्रोल व्हायला मदत होत असते. तसंच आहारामध्ये फळभाज्या, पालेभाज्या आपण जे नेहमी बोलतो वेगवेगळ्या रंगाच्या विविधतापूर्ण असलेल्या यांचा समावेश नियमितपणाने केला पाहिजे. यासोबतच काय नाही खाल्लं पाहिजे याला पण महत्त्व दिलं पाहिजे. जे जंक फूड असतात, फास्ट फूड असतात, ज्याला आपण म्हणतो की डब्बा बंद, पाकिट बंद, साठवून ठेवलेले, हे अजिबात नाही खाल्लं पाहिजे. हे बेकरी प्रॉडक्ट्स हे कधीतरी क्वचित एखाद्या दिवस ठीक आहे, पण याचा सर्रास वापर नसला पाहिजे. याचा वापर जर केला तर आपल्याला हे फायदे मिळण्यापेक्षा सगळे नुकसान होईल. आणि याला जोडून मग काय केलं पाहिजे की थोडासा व्यायाम करणं आहे. तो शरीराचा व्यायाम असेल, मनाचा व्यायाम असेल, तसंच श्वासाचा व्यायाम पण अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. कारण श्वासाचा व्यायाम जर केला तर फुफ्फुसांची जी लवचिकता आहे, म्हणजे श्वास घेतला की पूर्ण फुफ्फुसं फुगणं आणि श्वास सोडताना फुफ्फुसांचं मध्ये आकुंचन, ही जी क्रिया आहे म्हणजे हवा भरपूर प्रमाणात मध्ये जाऊ शकेल. जास्त हवा जर मध्ये गेली तर जास्त ऑक्सिजन शरीरामध्ये शोषला जाईल आणि बाहेर टाकताना कार्बन डायऑक्साईड सारखे विषारी जे घटक असतात ते पण बाहेर टाकले जातील. म्हणून फुफ्फुसाचा किंवा श्वासाचा व्यायाम पण अत्यंत आवश्यक आहे. याच्यासोबतच वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे, पाणी पुरेशा प्रमाणामध्ये पिलं पाहिजे, स्वच्छता, शांतता आणि मानसिकता हे तर कुठल्याही आजाराचे मूळ असतात, यांचाही विचार केला पाहिजे. ते चांगल्या प्रकारानं सांभाळलं पाहिजे आणि हे सगळं सांभाळून, हे सगळे नियम पाळून निरोगी राहून दीर्घायू झालं पाहिजे. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्वनाथांहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.